आता जे जे नवीन लावलेलं आहे ते घेणार होतं. हां ह्यातलं एक पण नको. मोठी व्हायची नको. शंखपुष्पी छान वाटतात बरं का. टेरेस सगळं जास्त दिसतं. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे. तर चला, मंगळवारचा दिवस आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे. सकाळी पहिली सगळी देवपूजा जी आहे ती आवरून घेतली. तुम्हाला माहीत आहे की मंगळवारचा, शुक्रवारचा, पौर्णिमेचे असे दिवस असतात की ज्याच्यामध्ये आपण कुंचन वगैरे भरतो. मंगल कलश तर माझा डेली जो आहे तो स्वच्छ केला जातो, किंवा भले घासू दे न घासू दे, म्हणजे तो तांब्या, पण पाणी बदललं जातं. काही जण म्हणतात की नारळ उगवण्यासाठी काय करते, तर मी काहीच करत नाही ताईनो. फक्त त्या पाण्यामध्ये ना व्यवस्थित डीप होणं गरजेचं आहे. बरं तेवढ्यावरच नसतं, तर ज्यावेळेला तुम्ही रेग्युलर पाणी चेंज करता, फ्रेश पाणी जे असतं ना त्याच्यामध्ये व्यवस्थित लवकर नारळ येतो. जर तुम्ही दोन तीन दिवसाचा गॅप टाकत असाल तर ते पाणी खराबच होतं बघा. त्यामुळे रोज काहीसुद्धा आपल्याला टाईम लागत नाही मंगल कलशातलं पाणी चेंज करायला. कारण आपल्याला माहीत आहे की उद्याचं पाणी आपण आज म्हणतो शिळं झालं, बरोबर आहे. भले पाणी शिळं होत नसतं, पण आपण म्हणतो. त्यामुळे हे जे आहे ते हे साठवणीतलं पाणी जे आहे ते रोजच्या रोज बदलत जायचं. बाकी मग त्याच्यामध्ये जर व्यवस्थित डीप झाला तर नारळ हा उगवतो. माझे भरपूर उगवलेले जुन्या ताईंना माहीत आहे. थोडे दिले, थोडे द्यायचे आहेत. असंच चला, आता मंगल कलश जो आहे तो पूजा करून घेतला. काल मला कमेंट होते एका ताईची की तुझ्याकडे एवढा छान बगीचा आहे तर आर्टिफिशियल गजरे जे आहेत ते अशी फुलं वापरू नको. सगळं बरोबर आहे तुमचं, फक्त माझ्याकडे जे गजरा घालू शकेल देवीला अशी अजून आलेली नाही आहेत. येईल आता, तो पण वेल जो आहे तो मोठा होत आहे, त्यालाही फुलं जे आहेत ते छान छान येत आहेत. आता कळ्याला सुरुवात झालेली आहे. पण तो गजरा जो आहे ना तो का घातला जातो की दिसायला पण सुंदर दिसतं. आणि आपण ओरिजिनल जाई जुईचा जो गजरा आहे तो घालू शकत नाही रोज, कारण नाही आहे. त्यामुळे ते घातलं जातं. जेव्हा व्यवस्थित येईल ना त्यावेळेला मी नक्कीच, भले विणून ठेवायला लागू दे, एक 10 मिनटं माझा वेळ जाऊ दे, पण त्या फुलांचा गजरा जो आहे तो देवीला नक्की घालेल. बघा आता, खूप साऱ्या ताईंचं म्हणणं होते की कुंचन सेवा अजून एकदा शेअर कर. मी करत असते. तर बघा, ती जी प्लेट आहे, आता तुम्हाला याच्यामध्ये जे मिळणारं साहित्य आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं दिलं जातं, पण तुम्ही घरातलं साहित्य जे आहे ते याच्यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही करू शकता. तुम्हाला जर हा सेट घ्यायचा नसेल, मार्केटमध्ये असे सुटसुटीत म्हणजे एक प्लेट मिळते. हा जो काय म्हणतात त्याला, आमच्यात शेर म्हणतात, तो समोर ग्लास आहे ना तो कुंचन, तो तुम्हाला सेपरेट मिळेल, तो तुम्ही घ्या. शंख असू दे, कमळगट्ट्याच्या बिया असू दे, जे काय आहे लूजमध्ये सगळं मिळतं. तुम्ही जर एखाद्या ह्याच्या ठिकाणी गेला की पूजेचं साहित्य वगैरे मिळतं, तुम्हाला छोट्या छोट्या बांगड्या वगैरे सगळं मिळेल. ते तुम्हाला सगळ्यात स्वस्त मिळेल. हे एकत्र तुम्हाला असतं. आणि काय असेल ज्याची त्याची क्वालिटी आहे. बघा, मी कधीही कोणाला असं म्हणत नाही की बाबा इथं किंमत एवढी, तिथं किंमत तेवढी, किंवा हे एवढंच घेतं ते तेवढंच घेतं. मला असं वाटतं ना की आता मी साड्यांच्या बिझनेसमध्ये आहे, त्यामुळे मला माहीत आहे खूप साऱ्या गोष्टी, क्वालिटी जी असते ते आपल्याला दिसण्यावरनं सुद्धा बऱ्याच वेळेला कळत नसते, असं पण असतं.
त्यामुळे तुम्हाला जसं वाटेल तसं तुमच्या बजेटनुसार तुम्ही घ्या. बघा, साधी सिंपल लक्ष्मीचं सतत नामस्मरण जप करत राहणे आणि तो कुंचन जो आहे तो भरत राहणे. याला उद्यापन वगैरे कुठल्याही गोष्टीची गरज नाही. आज तुम्ही भरला, समजा आज मी मंगळवार आहे भरलाय, तर ठेवणार, गुरुवारी पुन्हा यातलं काढणार. मी तांदूळ तेच वापरलेत कारण ते आता तूर्त बदललेले होते. तुम्ही याच तांदळाचा वापर रिपीट करू शकता. नसल तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ते तांदूळ बदलू शकता, म्हणजे तुमच्या धान्यात टाका किंवा पक्ष्यांना घाला. अशा पद्धतीने हा कुंचन जो आहे तो भरलेला आहे. आता हा डायरेक्टली गुरुवारीच निघणार. त्याच्यावरती एखादं फूल जे आहे ते व्हायचं आहे. तर झाली साधी सिंपल कुंचनची पण सेवा झाली, मंगल कलश झाला आणि फायनली तुम्हाला माझं पूर्ण देवघर दाखवत आहे. इथं मी तुम्हाला एका कमेंटचं उत्तर जरूर देणार आहे, कारण काल ती कमेंट हायलाईट झाली आणि त्या आपल्या आजीच्या वयाच्या आहेत ताई. त्यांनी मला कमेंट केली, माझा रिप्लाय केल्यानंतर त्या खूप खुश झाल्या. पण त्यांच्या कमेंटला भरपूर साऱ्या जणींनी लाईक केलं. त्यामुळे मला त्यांच्या विचारांसाठी थोडंसं इथं त्या विषयावर बोलायचं आहे, की असं म्हणणं होतं त्यांचं, की बाबा आपण कुठलीही सेवा करतो, काय करतो ती दाखवू नये, असं त्यांनी ऐकलेलं आहे आणि त्यांनी ते शेअर केलं. त्याला बरेच जणांनी लाईक केलं. तर एक सांगू, ते का केलं होतं किंवा ते आहे ते बरेच जण म्हणतात आपलं देवघर दाखवत नाही आहेत किंवा आपण काय सेवा करतो हे गुप्त ठेवली जाते. याचं कारण आहे, काही अशा वृत्तीच्या लोकांचं म्हणणं आहे की बाबा ते जर आपलं देवघर दाखवलं किंवा आपण जी काही सेवा करतो इतरांना दाखवली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, ते दुसऱ्यांना जातं. जसं आता मध्यंतरी मी म्हणलेलं होतं की बाबा हे माझं देवघर आहे ते मी दुसऱ्याला देईन. तर त्यावेळेला कमेंट मला अशा होत्या की ताई दुसऱ्याला देवघर देऊ नको, ते जर दुसऱ्याला देवघर दिलं तर आपण केलेली सगळी सेवा त्यांना जाते. तर मी पूर्ण याच्या विरोधात आहे. कारण का सांगते, आज मी काही सेवा शेअर करत असेल तर बघा, आपण पोटाला जेवतो, जो स्वतः खातो त्याच्याच पोटात अन्न जातं, त्याचं पोट भरतं. दुसऱ्याचं भरतं का? किंवा तुम्ही खाताना बघतो एखादा, त्याचं पोट भरतं का? नाही. तशाच पद्धतीनं तुम्ही जे कराल ना ते तुम्हालाच येणार आहे, दुसऱ्याला जाणार नाही. मुळात हा डोक्यातून विचार काढा. दुसरी गोष्ट, आज मी जी काही वैभवलक्ष्मीची सेवा असू दे किंवा स्वामींची असू दे, ह्या सेवा शेअर केल्यानंतर कितीतरी म्हणजे जणी ज्या आहेत ना त्या वैभवलक्ष्मी सेवेला लागलेल्या आहेत. कितीतरी जणींनी माझ्याबरोबर सुरुवात केलेली आहे. एक चांगली सुरुवात होत असेल तर काय वाईट आहे? काहीही फरक पडत नाही. चांगलं देतानाच भले तुमच्या हिशोबाने जाता ना गेलं तर जाऊ दे. का? समोरचं चांगलंच घडतंय किंवा समोरचा व्यक्ती तुमचं बघून चांगलंच करतोय, वाईट तर करत नाहीये. कोणाच्या चोऱ्या मारा लुबाडं ह्या तर गोष्टी करत नाहीये. सेवेला लागतोय, एक नवीन त्याच्या घरामध्ये त्या दिवसासाठी पॉझिटिव्ह ऊर्जा येते, तो काहीतरी त्या दिवशी करतो आणि त्याचं तर त्यांना मिळणारच आहे. मी कायम तुम्हाला म्हणते की ज्याचं त्यालाच मिळतं, असं कोणालाही मिळत नाही. त्यामुळे ज्या ताईंनी त्या कमेंटला लाईक केलं त्यांना सांगेन की हे विचार तुमच्या डोक्यातून काढा. राहिली गोष्ट आता देवघर, बरेच जणांचं ठीक आहे बाबा, प्रत्येकाला वाटतं की माझं पावित्र्य कोणाला दाखवायचं नाही किंवा आम्हाला दाखवायला आवडत नाही आहे. पण ते दाखवणं म्हणजे चुकीचं आहे, ह्याच्या मी पूर्ण विरोधात आहे. तुम्ही देवघर दाखवता किंवा तुमच्या देवाची मांडणी, तुमची पूजापाठ, बऱ्याच जणांना ते माहीत असतं किंवा बऱ्याच जणांना ते येत नसतं. बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये कुठं कसं असावं काय हे माहीत नसतं. आता माझ्याही काही चुका होत्या भरपूर पहिल्या. जे जाणकार होते, ज्यांच्याकडे ती माहिती होती, माझं देवघर बघितल्यानंतर त्यांनी मला सांगितले की सोनाली असं नव्हे असं. म्हणजे मी पण त्यांच्याकडनं शिकले आणि ज्यांना माहीत नव्हतं ते पण माझ्याकडून शिकले. मग याच्यात वाईट काय झालं? कोणाचं कोणाला काही जात नाही. मी पहिल्यापासून त्या गोष्टीवर एवढी ठाम आहे ना ताई नो, कारण मला स्वतःला माहीत आहे. मी आत्तापर्यंतच्या, म्हणजे आता माझं वय 35, आता 36 लागेल, एवढ्या ह्याच्यामध्ये जसं मला कळायला लागलं तेव्हापासून मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. कर्म काय असतं, स्वतः जे वागतो तेच आपल्याला रिटर्न येतं, या सगळ्याचा मी अनुभव घेतला आहे, सगळ्याचा अंदाज घेतलेला आहे. त्यामुळे खूप वेळा मी माझ्या बऱ्याचशा गोष्टीवर ठाम राहते. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याकडून इतरांना जर काही चांगलं जात असेल तर ते बिनधास्त शेअर करा. तो सगळा आहे बघायला, काय द्यायचं काय न द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तो देणार आहे फक्त काय, तुमच्या कर्माची फळं. मग चांगली केली तर चांगली फळं मिळणार, वाईट केली तर वाईट मिळणार. हे मात्र तुम्हाला न मागता मिळणार आहे. असं चला, बोलता बोलता आज पनीरची भाजी तयार झाली. तुम्ही म्हणसाल आता आणि पनीर का, पनीर पनीर पनीर. तर परवा दादाने आणलेलं होतं, त्या दिवशी मला काहीही सांगितलं नाही, हे आणणार ते आणणार. गोकुळ याच्यामध्ये गेले, जेवढं काही डेअरी प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये पनीर आलेलं, आणि ते जास्त दिवस पण नाही ठेवू शकत ना, भले फ्रीजमध्ये असू दे, पण त्याला पण एक लिमिट असतं, तारीख असते, डेट असतं. त्यामुळे मी आज ते बनवलेलं होतं. आणि आज ना खूप दिवसातून बटाट्याचे पराठे बनवत आहे. किट्टू आणि आर्यन दोघांनाही आवडतात. नाश्त्याच्या हिशोबानं पण म्हणलं त्याच्यामध्ये नाश्ता पण होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये चपाती, जसं आपलं म्हणजे दुपारचं जेवण आहे ते पण होऊन जाईल. आलं, लसूण, थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं जिरं, भरपूर सारा कढीपत्ता एकत्र मी वाटून घेतलेला आहे.
बटाटा जो आहे तो मॅश करून घेतला, त्याच्यामध्ये सगळं ॲड केलं, थोडंसं धना पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कोथिंबीर मात्र नाही आहे. हे सगळं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर ना असं विचार आला की परवा काढलेलं जवस जे आहे ते नीट करून ठेवलं होतं, पण ते आता बनवायची वेळ आली होती चटणी. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये पण थोडासा कढीपत्ता, जिरं, थोडासा लसूण टाकलेला आहे. यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुमच्याजवळचं जे चटणी आहे, जे आपण काळं तिखट म्हणतो, ते सुद्धा वापरू शकता. नसल तर मिरच्या, ज्या तडक्याच्या मिरच्या असतात ना, आता माझ्याकडे ह्या तडक्याच्या मिरच्या आहेत, मी त्या टाकलेत. नॉर्मली जरी वाळल्या लाल मिरच्या असतील तरी ते घाला. हे ओलं वगैरे काही करायचं नाही, कारण ही चटणी जर जास्त दिवस तुम्हाला बाहेर अशी स्टोअर करून ठेवायची असेल तर हे खडखडीत, व्यवस्थित वाळलेलं आणि व्यवस्थित भाजलेलं पाहिजे. अन्यथा बुरशी लागणं किंवा जाळी लागणं प्रत्येकाला होतं. आज थोडंसं चीज शिल्लक होतं, घालणार आहे. शक्यतो आता चीजचा किंवा सॉसेस वगैरे याचा वापर मी खूप कमी प्रमाणात करणार आहे, कारण एक न्यूज पाहिलेली होती मी आणि तिकडं माझ्या स्टेटसला टाकलेली होती. खूप साऱ्या जणींना ते म्हणजे आवडला तो व्हिडिओ. बाहेरूनच अशी न्यूज आलेली होती माझ्यापर्यंत, पण दुसऱ्याच एका ताईने पोचवलेली होती. त्याच्यामध्ये तेच होतं की अशा काही खाण्यांमुळे ना लहान मुलांचे वगैरे BP का वाढतात, काय नाही, ह्या खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मग तेव्हापासून ना जास्त करून सॉसचा वापर आणि मेयोनी वगैरे, चीज वगैरे ह्या गोष्टी क्वचित कधीतरी अशा वापरायच्या. याच्यामध्ये भरपूर कांदा घातला. आता पराठ्याचं स्टफिंग जे आहे ते तयार झालं. तुम्ही पाहिलेलं असेल की कणिक किती छान मळून झालेली आहे. खूप खूप एकदम मऊ होते. सुरुवातीला थोडंसं फिरवायचं आणि तसंच ठेवून द्यायचं. व्यवस्थित ते एकजीव होतं आणि पुन्हा 1-2 गरके आपण द्यायचं. त्याने काय होतं ना की कणिक एकदम मऊ होते. तुम्ही जर सुरुवातीलाच लावलं, एक सलग चालू ठेवलं आणि लगेच काढलं, तर लक्षात ठेवा तेवढी मऊ होत नाही. पण थोडंसं फिरवून आहे ना, पुन्हा एकदा फिरवलं तेल टाकून, एकदम जसं आपण ह्याला बनवतो ना आपलं पोळीला, तशी कणिक होते. पोळ्यांच्या वेळेला सुद्धा 2-3 वेळा म्हणजे थांबून जर तुम्ही फिरवून घेतलं तर तुम्हाला सेम तशीच जी आहे ती कणिक मिळेल. असं झालं. आता मी माझ्या रेग्युलर पद्धतीनं भरलेलं आहे. ते जे आपलं म्हणतात ना पुरणासारखं, मला तसं जमत नाही आहे, शक्यतो जास्त जमत नाही आहे, पण अशा पद्धतीने माझा पराठा व्यवस्थित होतो. चला व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.